नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपला आजचा जो विषय आहे वेबिनारचा तो म्हणजे या यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये जो एथिक्स हा जो आपला पेपर आहे त्या सिलेबसचं विश्लेषण करणं। कारण लक्षात घ्या की कुठल्याही विषयामध्ये जर आपल्याला पारंगत व्हायचं असेल, खूप चांगले गुण मिळवायचे असतील तर आपल्याला त्या सिलेबसवरती कमांड पाहिजे। त्याचं विश्लेषण केल्याशिवाय नक्की त्याच्यातून आपल्याला काय डिमांड आहेत, म्हणजे आयोगाचे काय डिमांड आहेत आपल्याकडून, हे आपल्याला कळू शकत नाही। आणि आपला आजचा विषय जो आहे तो हाच आहे की एकूणच नीतिशास्त्र हा विषय काय आहे, त्या नीतिशास्त्र विषयाचा सिलेबस काय आहे आणि त्याचबरोबर या नीतिशास्त्र सचोटी योग्यता या अभ्यासक्रमाच्या विश्लेषणातून या विषयावरती कमांड मिळवणं हा आपला मुख्य हेतू आहे। मग बघूयात काय काय मुद्दे आहेत याच्यामध्ये। मित्रांनो, जर आपण या संपूर्ण सादरीकरणाचा जर विचार केला तर आपल्या या आजच्या सेशनमध्ये आपण नीतिशास्त्र हा विषय काय आहे किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे, सचोटी म्हणजे काय आणि त्यानुसार योग्यता काय आहे, या तिन्ही शब्दांची फोड करणार आहोत आणि आपल्या सिलेबस भर नक्की तो कसा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो आपण ते पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी पुढे जाण्याच्या अगोदर जर आपला सिलेबस तुम्ही पाहिला तर आपल्या सिलेबस मध्ये काय बघा, हा असा आपल्याला सिलेबसचा एक इमेज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। आता हे तुम्हाला वाचायला नाही मिळणार, वाचायला दिसेल नाही दिसेल हा भाग वेगळा आहे, परंतु इतर सर्व विषयांच्या संदर्भात काय होतं, इतर सर्व विषयांच्या संदर्भात तुम्हाला आयोगाने पेपर 1, 2, 3 याच्यामध्ये काय केलंय, सिलेबस आहे तसा टाकलेला आहे। पण या पेपरमध्ये मात्र आयोगाने सिलेबस आहे तसा न टाकता पहिल्यांदा तुम्हाला एक सूचना दिलेली आहे की ही सूचना त्या ठिकाणी तुम्ही वाचायची आहे आणि सूचना वाचल्यानंतर मग पुढे दिलेला सगळा सिलेबस आहे तो तुम्हाला माहिती असायला पाहिजे। मग आपल्या सिलेबस मध्ये जो पहिला घटक आहे नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, दुसरा अभिवृत्ती, तिसरा नागरी सेवेसाठी अभियोग्यता आणि मूलभूत कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता, भारत आणि जगातील महत्त्वाचे काही विचारवंत आणि लोक प्रशासनातील सार्वजनिक नैतिकता आणि प्रशासनातील सभ्यता, असे 7 घटक आपल्याला आयोगाने दिलेले आहेत। पण हे 7 घटक कधी कळतील, जेव्हा तुम्ही ते सूचना, महत्वपूर्ण सूचना जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ते कळेल। आणि या सूचनेमध्ये काय केलंय बघा, आयोग तुम्हाला हे सांगतंय की तुमच्याकडून काय तपासलं जाणार आहे किंवा तुमच्याकडून त्यांना काय अपेक्षा आहे। अपेक्षा पहिली बघा, या सिलेबस मधून, या परीक्षेतून, या पेपर मधून तुमची उमेदवारांची सचोटी आणि प्रामाणिकपणा या गुणांची तपासणी त्यांना करायची आहे। आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये जे सिव्हिल सर्वंट आहेत किंवा जे प्रशासक आहेत, या प्रशासकावरती जी मुख्य जबाबदारी आहे ती म्हणजे देशाचा लोक कल्याणकारी जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं। हे लोक कल्याणकारी स्वप्न पूर्ण करत असताना जे अनेक योजना राबवाव्या लागतात त्यामध्ये बऱ्याच वेळेस अधिकाऱ्यांच्या समोर लोभ त्यांचा आडवा येतो, त्यांचा हेवा त्यांचा आडवा येतो, मत्सर आडवा येतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे लोभाला बळी न पडता काम करायचंय ते त्यांच्याकडून होत नाही। आणि म्हणून बऱ्याच वेळेस भ्रष्टाचाराच्या अंतर्गत ह्या अधिकाऱ्याला पकडलं, त्या अधिकाऱ्याला पकडलं, अशा बातम्या आपण वाचतो। आयोगाला तपासायचं आहे की तुम्ही प्रशासनात येताय कशासाठी, बक्कळ पैसा कमवण्यासाठी येताय का त्या खरंच सेवेचं समर्पणाचं ते स्वप्न घेऊन तुम्ही येताय, हे तपासायचं आहे पहिलं। दुसरं, सार्वजनिक जीवनातील नैतिक मूल्य आणि शिष्टाचार काय होतंय, आपण कोण आहोत। माननीय पंतप्रधान त्या ठिकाणी म्हणतायत मी प्रधान सेवक आहे, माननीय मुख्यमंत्री म्हणतायत मी मुख्य त्या ठिकाणी सेवक आहे। लक्षात घ्या, मग प्रशासनामध्ये एंट्री करत असताना आपली जबाबदारी काय आहे, मग आपण तिथे रोग झाडण्यासाठी चाललोय का, मजा करण्यासाठी चाललोय का, किंवा अगदी प्रतिष्ठा आणि पैसा यासाठी चाललोय का, तर नाही, आपण चाललोय त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून। आणि म्हणूनच तो पहिला मुद्दा आहे की तुमच्याकडे जोपर्यंत ती नैतिक मूल्य असत नाहीत तोपर्यंत आपण एक सेवक म्हणून काम करू शकणार नाही आणि जोपर्यंत आपण स्वतःला सेवक मानणार नाही तोपर्यंत आपण येणाऱ्या तळागाळातल्या लोकांच्या संदर्भात शिष्टाचाराने वागू शकणार नाही। तपासायचंय आयोगाला ह्या तुमच्या गुणांचा इथे या पेपरच्या माध्यमातून। आणि त्याचबरोबर केस स्टडी, म्हणजे नुसतंच पुस्तकी वाचलंय, पोपटपंची पाठ केली आहे आणि लिहून आलंय, नाही, प्रत्यक्ष काय करणार आहे। मग वेगवेगळ्या केस स्टडी तुम्हाला दिल्या जातील की हा प्रसंग आहे, या प्रसंगामध्ये तुम्ही काय कराल। आणि वेळ कमी असतो, मग आहे तशी ओरिजिनॅलिटी आपली बाहेर पडते आणि आयोगाला कळतं अरे खरंच हा उमेदवार अतिशय चांगला आहे, चांगल्या प्रकारचा विचार करतोय, ओरिजिनॅलिटी याची फार चांगली, याला घ्या। मग त्या पद्धतीने तुम्हाला गुण मिळतात। मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तपासायच्या आहेत। म्हणजे हे लक्षात घ्या की हा संपूर्ण सिलेबस जो आहे
तो कुठेही पोपटपंचीचा सिलेबस नसून हा अतिशय प्रॅक्टिकल आहे आणि तो तेवढाच प्रॅक्टिकल असल्यामुळे आपल्याला खूप रंजक आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग यानंतर आपल्याला पुढे जायचंय तो म्हणजे की या सिलेबस मधून त्यांनी काय अपेक्षा केली आपल्याकडून. एक, तुमची सचोटी की तुम्ही किती प्रामाणिक आहात, भ्रष्टाचार करणार नाही ना. दुसरं, समंजसपणा, कितीही अडचणीची परिस्थिती आली, कितीही जटिल परिस्थिती आली तरी सुद्धा हा त्यातून मार्ग काढणार आणि अतिशय समंजसपणाने काढणार. स्वतःवर त्याचं कारण कंट्रोल आहे आणि ते करत असताना तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड असला पाहिजे. म्हणजेच काय मित्रांनो, परीक्षेचा अभ्यास करणं एक वेळ सोपं आहे, पण प्रशासनात गेल्यानंतर काम करत असताना येणाऱ्या अडचणी फार जटिल असतात आणि तिथे तुमच्याकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड असला पाहिजे. म्हणजे अचानक झोपेत तुम्हाला फोन येतोय आणि सांगितलं जातं की साहेब दहशतवाद्यांचा हल्ला झालाय, आता काय करायचं. जागेतून खडबडून जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुम्ही झोपेतून खडबडून जागे झालात तेव्हा तुम्हाला तिथे विचार करायलाही वेळ नाहीये, पण तुमच्याकडे जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड असेल तर तुम्ही ते नक्की सोडवू शकता. हे तुम्हाला इथं तपासायचे आयोगाला. आणि तुमची वृत्ती आणि तुमचा दृष्टिकोन, तुम्ही किती पॉझिटिव्ह आहात, तुम्ही किती कुठल्याही प्रसंगामध्ये खचून न जाता ठामपणे उभा राहता आपल्या निर्णयावरती, त्यांना ह्या गोष्टी तपासायच्या आहेत आणि म्हणून त्यांना हा पेपर त्या ठिकाणी ठेवल्याचं कारण आहे. बरं, हा जो विषय आहे ज्याला आपण नीतिशास्त्र म्हणतोय, एथिक्स म्हणतोय, मित्रांनो जर आपण बघितलं तर 3 महत्वाचे भाग आहेत बघा याचे. एक म्हणजे कुठला, पहिला आहे तत्वज्ञानाचा, ज्याच्या अंतर्गत काय करायचं आहे तर आपला जो पहिला टॉपिक आहे ना, एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, म्हणजे काय, मनुष्य किंवा नीतिशास्त्र आणि मानवी परस्पराभिमुखता, हे त्यांना तपासायचंय. एथिक्स हा विषय मूळ जो आहे तो याला फिलॉसॉफी मधून, म्हणून तत्वज्ञान हा त्यातला 1/3 पार्ट येतो. दुसरा तो म्हणजे सामाजिक मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या 2 जे विषय आहेत त्या विषयातून तुम्हाला बरेचसे घटक त्याच्या अंतर्गत येतात, जसं की इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्ध्या, हा इथून आला. त्यानंतर तुमचं ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड, तुमची अभिवृत्ती आणि तुमचा कल, अभियोग्यता, हे टॉपिक इथून आले. त्याचबरोबर बरेचसे तुमचे विचारवंत हे समाजशास्त्रातून आलेले आहेत. त्याचबरोबर कुटुंबाची, शिक्षणाची, समाजाची भूमिका, मानवी मूल्य हे समाजशास्त्रातून आलेलं आहे. तो दुसरा घटक येतो. आणि तिसरा घटक येतो तो म्हणजे लोकप्रशासन. जे तुमचे शेवटचे 2 टॉपिक आहेत ना ते तुमचे लोकप्रशासनातून आलेले आहेत. आणि यामधूनच काय होतं, आपल्याला हा 3 वेगवेगळ्या विषयामधून तयार केलेला एक विषय आहे. त्यामुळे होतं अडचण काय याच्यात, अडचण अशी आहे की आपल्याला एका विषयातून दुसऱ्या विषयात लिहिलं जावं लागतं. पण संधी अशी आहे की आपल्याला एकाच विषयामध्ये स्टक नाही राहायचं आहे. आपल्याला 3 विषयांचा वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास करण्याची खूप छान संधी आहे. तर तो विषय आहे तो म्हणजे एथिक्स. ह्या 3 बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आपण बघूयात, एक एक मुद्दे यातले समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, जसं की शब्द जर बघितले आपण तर हा जो नीतिशास्त्र आहे, एथिक्स जो आहे, हा जातो तुमचा तत्वज्ञानाकडे, बरं का. या तत्वज्ञानातून त्या बाबी आपल्याला तपासून बघायच्या आहेत, त्यातले काही विचारवंत आहेत त्यांचाही अभ्यास करायचा आहे, संकल्पना आहेत. दुसरा आहे सचोटी. हा जो इंटिग्रिटीचा पार्ट आहे ना, हा जातो तुमचा कुठे तर लोकप्रशासनाकडे. लोकप्रशासनामधून तुम्हाला या गुणांचा त्या ठिकाणी विकास करायचा आहे. आणि तिसरा पार्ट येतो तो म्हणजे योग्यता, अभियोग्यता. हा मात्र जातो पार्ट तुमचा जे समाजशास्त्र आहे आणि मानसशास्त्र आहे तर त्या सामाजिक मानसशास्त्राकडे. तर अशा 3 भागात आपल्याला हा पेपर डिवाइड झालेला पाहायला मिळतो. बरं, पुढे बघूयात आणखी काही मुद्दे आहेत का याच्यात. जर आपण परत थोडीशी फोड केली आपण तत्वज्ञानाच्या संदर्भात, तर बघा आपल्या सिलेबस मधला जो पहिला टॉपिक आहे तो म्हणजे काय, नीतिशास्त्र, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला नीतिशास्त्र व मानवी परस्पराभिमुखता याचा अभ्यास करायचा आहे. आता हे काय आहे बरं, मानवी परस्पराभिमुखता, याचा जर आपण विचार केला हे काय आहे तर बघा, एथिक्सचा मूळ जो मुद्दा आहे, मूळ मुद्दा असा आहे की काय करावे काय करू नये. एक उदाहरण घ्या, तुम्ही जंगलात आहात, एकटेच आहात. तुम्ही जंगलात आहात, एकटेच आहात. तिथे तुम्ही दुष्ट वागू नये, तुम्ही तिथे सत्य बोलावे, तुम्ही नेहमी खरे बोलावे. या वाक्यांचा काही उपयोग आहे का? कुणाशी खरं बोलावं, कुणाशी खोटं बोलू नये, झाडांशी खोटं बोलू नये का त्या प्राण्यांशी खोटं बोलू नये, कुणाशी? अहो, ते जे तत्व आहेत, जे नियम आहेत, हे लागू कधी होतील, जेव्हा माझ्या अवतीभोवती लोक असतील तेव्हा.
तेव्हाच तर ते लागू होणार आहे. आणि म्हणून नीतिशास्त्र हे कधीही एकटेपणाचं किंवा मानवी समाज सोडून हे जंगलातलं शास्त्र नाहीये, तर समाजामध्ये तुम्ही काय नियम पाळावेत आणि काय करावं काय करू नये या संदर्भातला हा विषय आहे नीतिशास्त्र. आणि म्हणून शब्द काय, मानवी परस्पराभिमुखता, म्हणजे जेव्हा अनेक लोक एकमेकांच्या सोबत येतात, एका समूहात येतात, तेव्हा त्यांच्या दरम्यान ज्या आंतरक्रिया होतात, त्या आंतरक्रिया होत असताना त्यांनी कसं वागावं कसं वागू नये हे सांगणारा नियम शास्त्र म्हणजे काय आहे, तुमचं एथिक्स आहे. पहिल्या टॉपिकचा अर्थ कळला का? एथिक्स अँड ह्युमन इंटरफेस म्हणजे काय, तर जेव्हा मनुष्य एकमेकांच्या संपर्कात येतात, आंतरक्रिया त्यांच्या दरम्यान होतात, तेव्हाच तर तुम्ही ठरवता अरे भांडणं करू नका रे, किंवा अरे नेहमी खरं बोला, अरे एकत्र गुण्या गोविंदाने राहा, अरे एकमेकांना मदत करा. म्हणजे काय सांगताय तुम्ही, त्यांना तुम्ही मार्गदर्शन करताय, नैतिक मार्गदर्शन. अरे मारू नको रे त्याला, हे काय करताय, मार्गदर्शन करताय. दॅट इज द एथिक्स. आणि म्हणून पहिला टॉपिक जो आहे तो या पद्धतीने आहे. मग त्याच्या अंतर्गत तुम्हाला काय की नैतिकता म्हणजे काय, नैतिकतेबरोबर त्याची परिमाण, म्हणजे नैतिकता कशाला म्हणायचं कशाला नाही म्हणायचं, कोणत्या आधारावर म्हणायचं, हे सगळं तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्येच अभ्यासायचं आहे. ठीक आहे, समजतंय. हा त्यातला पहिला टॉपिक जो प्युअरली एथिक्स प्युअरली फिलॉसॉफीच्या संदर्भातला आहे. दुसरा टॉपिक जो आहे तो म्हणजे काय, तो जातो बघा सामाजिक मानसशास्त्राकडे. सामाजिक मानसशास्त्राकडे याच्यामध्ये काय होतं, यातला पहिला टॉपिक बघा. पहिला टॉपिक आहे मानवी मूल्य. मानवी मूल्य म्हणजे काय, जसं त्या मोहब्बतेमध्ये अमिताभ बच्चन काय म्हणतात, अनुशासन आहे की नाही, अनुशासन आहे. तर अनुशासनात आहे ते म्हणतात की आमच्या काय गुरुकुल की परंपरा आहे, अनुशासन त्यातला एक आहे. हे काय म्हणतायत ते त्यांनी ठरवलंय. हो, ते त्यांनी स्वतःपुरतं ठरवलंय पण ते काय ठरवलंय, तर मी याला सर्वोच्च प्राधान्यक्रम देईन. ज्या गोष्टींना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सर्वोच्च प्राधान्यक्रम देता ते तुमच्या दृष्टिकोनातून मूल्य असतं. मानवी मूल्य ही अशीच असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं असेल की नाही सतत कष्ट करत राहणं हे खऱ्या अर्थाने यशाचं गमक आहे. आपले आई वडील म्हणतील की अरे बाबा कष्ट करत राहायचं, त्यांच्या दृष्टिकोनातून ते सर्वोच्च मूल्य आहे. एखादा असं म्हणेल की कुठं काही कष्टामध्ये पडलंय, अहो गोष्टी आजकाल ज्या असतात ना त्या नेटवर्क शिवाय होत नाहीत. माणसं जोडा, माणसं जोडल्यानंतर आपोआप कामं होतात. म्हणजे काय, तो काय कशाला महत्व देतोय, तो एकमेकांना उपयोगी पडण्यात, एकमेकांना मदत करण्यात. तुम्ही ते करा आपोआप पुढे जाल, त्याला तो महत्व देतोय. त्याच्या दृष्टिकोनातून ते मूल्य सगळ्यात महत्वाचं आहे. मित्रांनो, असं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा जर समजा एखादा म्हणत असेल की नाही मला अभ्यास करायला आलोय ना, मी फक्त अभ्यासच करेन, एक विद्यार्थी म्हणून माझ्याकडून शिस्त, अभ्यास करणं, प्रामाणिकपणा ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. याचा अर्थ तो ह्या 3 गोष्टींना मूल्य मानतोय, म्हणजेच सर्वोच्च महत्व देतोय. मानवी मूल्य ही त्यातून येतात. आणि जशी तुमची मूल्य तशी तुमचे विचार, जसे तुमचे विचार तशी तुमची कृती, आणि जशी तुमची कृती तशी तुमची काय असते, सवयी, आणि जशा सवयी असतात तसं असतं तुमचं ते चरित्र. आणि म्हणून मित्रांनो, मूल्य हा कोर पार्ट आहे, कोर आहे तो. त्याच्यानंतर मग बाकीचे लेयर्स सुरू होत जातात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा तेवढाच महत्वाचा आहे, अभिवृत्ती. हा प्युअर मानसशास्त्राकडे जातो बघा. जसा हा प्युअर समाजशास्त्र आहे तसा प्युअर हा मानसशास्त्राकडे आहे. अभिवृत्ती म्हणजेच काय, लहानपणापासून आपल्या मनामध्ये आपण जसे घडत जातो मित्रांनो, घडत असताना काही प्रत्येक गोष्टीबद्दल, वस्तू असू दे, व्यक्ती असू दे, प्रदेश असू दे, भाषा असू दे, त्याबद्दल आपली एक ठराविक मतं असतात. मतांबरोबर भावना असतात, भावनांबरोबरच काही आपल्या कृती पण असतात. जसं फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराज की, काय आलं मनात, काय आलं, आणि पुढे शब्द काय तुम्ही म्हटला असता, जय. काय आहे हे, अहो महाराजांप्रती नितांत आदराची ही आपली वृत्ती आहे की नाही. संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आमची दैवत आहे. म्हणजेच काय, त्याच्याबद्दल. किंवा मराठी भाषेबद्दल काय बोलायला लागलं की अंगातून कसं सळसळतं रक्त. काय आहे हे, त्या भाषेबद्दलचा हा आपला गर्व आहे, अभिमान आहे, म्हणजे भावना आहे, वृत्ती आहे, ती आपली अभिवृत्ती आहे त्याच्याप्रती. आणि म्हणून काय की विशिष्ट शब्द जरी उच्चारला ना, विशिष्ट व्यक्ती समोर आला तरी सुद्धा काय होतं, आपली त्याच्याबद्दलची मतं, भावना आणि कृती ह्या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की ती असते आपली अभिवृत्ती. मग हे कसं असतं, फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर म्हणलं की काय आलं मनामध्ये, कशा प्रकारे आले, काय भावना आल्या,
किंवा अगदी आपले भारताचे पंतप्रधान काय काय दिसतं आणि काय बद्दल त्याबद्दल काय तुमच्या मनात मत येतं, जे काही असेल व्हॉट एव्हर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॉट एव्हर जे असेल ती तुमची वृत्ती आहे. कारण अभिवृत्ती ही सकारात्मक असेल नकारात्मक असेल कशीही असेल त्याच्याबद्दल काही मुद्दा नाहीये. पण समाजामध्ये मग उद्या अधिकारी झाल्यानंतर तुमची वृत्ती काय, एखादा अल्पसंख्याक समुदायातून मुस्लिम समुदायातून व्यक्ती आला म्हणून तुमच्या मनात राग येतोय का तुमच्या मनामध्ये फार प्रेम येत आहे का, तुम्ही तटस्थ राहताय, काय आहे तुमची अभिवृत्ती. एखादी महिला तुमच्यावर काय आहे, बॉस आहे, त्या महिलेचं बॉस महिला आहे म्हणून तुम्ही म्हणणं नाकारणार का महिला बॉस आहे म्हणून तुम्ही म्हणणं अधिक चांगल्या प्रकारे बाळगणार, काय आहे जे तुमच्या मनात जे येतंय ना ती तुमची अभिवृत्ती आहे. हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. हे अभिवृत्ती तयार कशी होते, अभिवृत्ती कशी बदलायची आणि अभिवृत्तीचे घटक कसे कसे असतात हे सुद्धा त्यातून आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर अभियोग्यता म्हणजेच काय हो, अभियोग्यता म्हणजे एखाद्या घरामध्ये असं असतं बघा, एखादं बाळ आहे आणि त्या बाळाला काय केलं आपण, खूप चांगल्या पद्धतीने चांगलं शिक्षण आहे, खूप चांगल्या सुविधा आहेत, खूप चांगल्या बाबी आहेत, पण तरी बाळ काय आहे, धूर काढत फिरते. आता याला काय करायचं काय करायचं याला, अहो चांगले आई वडील आहेत, शिकलेले आई वडील आहेत, चांगले सगळ्या सुविधा आहेत, पण तरी बाळ काय करते, धूर काढत फिरते. आता या वेळेस काय आहे, अडचण अशी होते बऱ्याच वेळेस असं होतं की आई वडील आपलं, अरे माझं हे स्वप्न होतं बरं का, आता हे तू पूर्ण कर. अहो पण तुम्ही पूर्ण केलं का, नाही केलं, बरं ठीक आहे, त्याला करायला लावताय का नाही, ठीक आहे, पण त्याचा कल आहे का, तपासले का. आता शेजारच्या पोराने क्रिकेटमध्ये 100 धावा काढल्या म्हणून तुम्ही तुमच्या पोराला म्हणताय नाही नाही तू पण क्रिकेटच खेळ, अरे पण याला आवडते का बघ ना अगोदर, तू सगळं पुरवशील, अहो सगळं पुरवाल तुम्ही, पण त्याला आवडतंय का, आहे का त्याचा कल त्याच्याकडे. अभियोग्यता म्हणून लक्षात घ्या, एखाद्या क्षेत्राची निवड करत असताना त्या बाळाचा कल, त्या बाळाची अभियोग्यता तपासली पाहिजे, तर आपण त्याला पुढे ट्रेनिंग देऊ शकतो, शिक्षण देऊ शकतो, आरोग्य देऊ शकतो, चांगलं सगळ्या गोष्टी पुरवू. पण त्याला आवडच नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी काही कामाच्या नाही आहेत, पण आवड असेल तर यातल्या काही गोष्टी नसतील तरी ते यश मिळवेल. लक्षात येते तुमच्या, ही आहे अभियोग्यता. हे सगळे घटक याच्यातले येतात. आणि त्याचबरोबर यामध्येच काही घटक आहेत ते म्हणजे विचारवंत. मग अगदी यातले काही विचारवंत आपल्याला पाहायला मिळतात, समाजशास्त्रातले काही विचारवंत, मानसशास्त्रातले, की ज्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. मग ते मार्क्स असतील, मॅक्स वेबर असतील, हे समाजशास्त्रातून येणारे आहेत विचारवंत. व त्याचबरोबर अगदी गांधीजी असतील, आंबेडकर असतील, हे सुद्धा आपल्याला समाजशास्त्रातून आलेले विचारवंत दिसतात. त्यांचे त्याच पद्धतीचे विचार या ठिकाणी महत्वाचे आहेत. नैतिकता, अनैतिकता ह्या गोष्टीबद्दल म्हणजे तत्वज्ञान, समाजशास्त्र, राज्यशास्त्र अशा अनेक घटकांबद्दल त्यांनी आपापले विचार मांडलेले असतात. बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलेले असतात. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. हा झाला तुमचा दुसरा 1/3 पार्ट. आणि तिसरा पार्ट येतो तो म्हणजे काय, लोकप्रशासन. शेवटी प्रशासनातच जायचंय आणि त्याच्यामुळे लोकप्रशासनातल्या बाबी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. मग याच्यामध्ये तांत्रिक आहे बघा, हे फार तांत्रिक आहे, हे फार टेक्निकल आहे. याच्यामध्ये काय होतं तर तुम्हाला काय आहे, लोकप्रशासन, ते लोकप्रशासन पासूनच सुरुवात करतात. म्हणजे काय, शासन, मग त्यानंतर ते सुशासन, मग ते कसं आहे डिजिटल शासन. अगदी या प्रकारच्या सगळ्या बाबी तुम्हाला या ठिकाणी विचारतील, त्याबद्दल तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. मग एक प्रशासकीय अधिकारी म्हणल्यानंतर माझं प्रशासनाबद्दलचं माझं ज्ञान कसं आहे, त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याचे माझ्याकडून कोणत्या प्रकारच्या मूल्यांची अपेक्षा आहे. एक प्रशासकीय अधिकारी या नात्याने माझ्याकडून ज्या काही मूल्यांची अपेक्षा आहेत त्या जर नाही पार पाडल्या तर मग काय, कशा प्रकारची सुधारणेची संधी आहे. प्रशिक्षण देणं का गरजेचं आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांना, ते प्रशिक्षण कशा प्रकारे दिलं गेलं पाहिजे, सतत त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नैतिकता टिकून कसं ठेवण्याचं काम केलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला लोकप्रशासनामध्ये येणार आहे. व त्याचबरोबर याच टॉपिकमध्ये तुम्हाला सभ्यता, हे सुद्धा एक घटक आहे. सभ्यता, प्रोबिटी. मग इथे तुम्हाला काय करायचंय तर इथे काही तुम्हाला कायदे पण आहेत, जसं की RTI ऍक्ट आहे, तुम्हाला काही इथे नागरिकांची सनद आहे, तुम्हाला इथे काही जे मूळ ज्या माध्यमातून एक प्रशासकीय अधिकारी काम करत असताना त्याच्याकडून वर्तन हे करवून घेतलं जातं, असे काही कायदे आहेत. या कायद्यांचा सुद्धा तुम्हाला इथे अभ्यास आहे. आणि म्हणून लोकप्रशासनातले हे 2 घटक आहेत. आणि मोस्टली केस स्टडीज मात्र जे आहेत ना मित्रांनो, त्या लोकप्रशासनातून तुम्हाला येताना पाहायला मिळतात. मी त्याकडेच जाणार आहे. तो म्हणजे सिलेबसच्या बाहेर नसलेला घटक, पण सिलेबस मध्येच अगदी शेवटचा टॉपिक जो आहे ना तो म्हणजे उपयोजित नीतिशास्त्र. हा एक टॉपिक तुम्हाला आहे, ज्याच्यामध्ये काय करायचंय बघा, आता मी तुम्हाला सांगितलं तसं या ठिकाणी एक स्लाइड आहे, तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल की केस स्टडी ह्या त्यातूनच येतात, उपयोजित समाजशास्त्रातून, उपयोजित त्या नीतिशास्त्रातून. मग कुठले कुठले, जसं की सार्वजनिक प्रशासन, सामाजिक न्याय, पर्यावरणीय नीतिशास्त्र, वैद्यकीय नीतिशास्त्र, लिंगभावात्मक नीतिशास्त्र,
कायद्याचं नीतिशास्त्र, अशा वेगवेगळ्या अँगलने तुम्हाला नीतिशास्त्र प्रत्यक्षात कसं अप्लाय होतं हे यातून अभ्यासायचं असतं. म्हणजे मी थेरॉटिकल अभ्यास सगळा केला, पण ह्या केलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्षात कसा वापर करेन हे मला यातून दाखवायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक उदाहरण घेतलं तर आपण समजा बेंगलोरच्या महानगरपालिकेने कुत्र्यांसाठी 2.8 कोटी खर्च करायचे ठरवलेत. म्हणजे काय, 2.8 कोटी रुपये खर्च करून ते भटक्या कुत्र्यांना बिर्याणी खाऊ घालणार आहेत. आता इथे तुमचं म्हणणं काय आहे, काय नाहीये, हा झाला काय, हा थेरॉटिकल पार्ट आहे. आता याला धरून आपण पुढे जाऊयात. समजा तुम्ही बेंगलोर महानगरपालिकेचे समजा एक आयुक्त आहात आणि आयुक्त ह्या नात्याने बेंगलोर महानगरपालिकेमध्ये भटक्या कुत्र्यांचा फार मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झालेला आहे. हा त्रास लोकांना खूप त्या ठिकाणी अडचणीचा ठरतोय आणि म्हणून काही सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन तुमच्याकडे मागणी केलेली आहे की ही समस्या सोडवा. आता ह्या समस्येमध्ये तुमच्याकडे कोणकोणते उपाय आहेत, तुम्ही काय कराल? हे समस्या सोडवत असताना काही लोकांचं असं म्हणणं आहे की या कुत्र्यांना सरळ सरळ पकडा आणि मारून टाका, यांची संख्या आपोआप कमी होईल. काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, यांचं काय करा, तुम्ही स्टरलायझेशन करा, नसबंदीकरण करा. काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, तुम्ही काय करा, या अशा प्रकारचे नियम तयार करा की जेणेकरून लोक कुत्री पाळतात घरात, नंतर नको असली की सोडून देतात. त्यांच्यावर काही, हे 3 प्रश्न आहेत. या परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल, कशा प्रकारे काम कराल, कोणकोणते पर्याय तुमच्या समोर आहेत, या प्रश्नामध्ये कोणकोणत्या प्रकारचे नैतिक द्वंद्व इन्व्हॉल्ड आहेत आणि तुम्ही कसा निर्णय घ्याल सांगा, मला कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही उत्तरेची. मग हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. हे केस स्टडी आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर एका मध्य प्रदेशमध्ये एका आई वडिलांनी काय केलं, आपल्या 3 वर्षाच्या मुलीला, तिला कॅन्सर होता आणि तो असाध्य होता. त्यांनी खूप सारे प्रयत्न केले, खूप सारे प्रयत्न करून सुद्धा तिचा यश मिळेल असं गॅरंटी नव्हती. डॉक्टरनी हतबलता दाखवली आणि ते म्हणाले की दवा की नाही, दुआ की जरूरत आहे वगैरे वगैरे वगैरे. जैन समुदायातील होती. आई वडिलांनी असा निर्णय घेतला की आपण हिला सल्लेखना देऊया. सल्लेखना म्हणजे काय की आता पुढे इथून जेवायचंच नाहीये, ठीक आहे. आणि त्यांनी तिला सल्लेखना दिला आणि ती काही दिवसामध्येच मृत्युमुखी पडली. अतिशय हृदयद्रावक घटना आहे. मला सांगा, या घटनेमध्ये त्या बाळाला जेवण बंद करणं हे आई वडिलांनी ठरवलं, हे योग्य आहे का हो? आई वडिलांनी असं ठरवलं, हे योग्य आहे का? ते ठरवू शकतात का? त्यांना तो अधिकार आहे का? त्या बाळाचं जेवण नको आहे, आता मी सल्लेखना गेले, 3 वर्षाचं बाळ म्हणू शकतं का? त्यात त्या बाळाची कन्सेंट आहे का? आणि जर कन्सेंट नसेल तर मग हा आई वडिलांनी तिला मारलं असं म्हणता येईल का? का आई वडिलांनी त्याचा त्रास सहन न झाल्या कारणाने हे उचललेलं पाऊल आहे? का त्या बाळाची खरंच तिची स्वतःची इच्छा होती की नको आता मला नाही जगायचंय? काय आहे याच्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं? कोण योग्य आहे, कोण अयोग्य आहे? धार्मिकता म्हणून अनेक लोक सल्लेखना घेतात, ज्याला आपण आत्महत्या म्हणू शकतो का? मला माहिती आहे ना, काही दिवसानंतर मी अन्न त्याग केल्यानंतर मी मरणार आहे, तर मी ते करतोय, याचा अर्थ मी आत्महत्या करतोय का? का आत्महत्या आणि सल्लेखना, धार्मिक आहे म्हणून सल्लेखनाला आत्महत्या नाही म्हणायचं? काय वाटतं काय तुम्हाला? सांगा मला कॉमेंट्समध्ये. मित्रांनो, हे आहे नैतिक द्वंद्व. कोणत्या आधारावर काय निर्णय घ्यायचा, हे आहे उपयोजित नीतिशास्त्र. समजतंय मुद्दा? हे आपल्याला करायचं आहे. हे आपण त्या ठिकाणी करणं अभ्यास करत आहे. या विषयामध्ये आपल्याला ही सर्वात महत्वाची बाब आहे की जी तुमच्याकडून अपेक्षित आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने या 3 विषयामध्ये पहिला आहे तत्वज्ञान, दुसरा आहे सामाजिक मानसशास्त्र, तिसरा आहे लोकप्रशासन, या 3 भागामध्ये हा विषय डिवाइड होतो आणि त्याच्यातून आपला हा सिलेबस त्या ठिकाणी आहे. पण मी तुम्हाला एक सजेशन देईन, दररोज सिलेबस हा वाचा. दररोज सिलेबस वाचला तर ते पाठ होतं आणि एकदा पाठ झालं की मग आपल्याला ते सहजपणे त्याचा अभ्यास करणं जमतं. सिलेबस पाठचं पाहिजे. मित्रांनो, याच पद्धतीने आपण सतत भेटूयात वेगवेगळ्या माध्यमातून नीतिशास्त्र ह्या विषयासंदर्भातल्या बाबीबद्दल. तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर दिलेले फोन नंबर्स आहेत, त्याच्यावरती कॉल करा किंवा प्रत्यक्ष येऊन भेटा आणि आपण त्याच्यावरती चर्चा करूयात. तुमचे काही जे असतील उपाय, प्रश्न असतील तर उपाय शोधूयात, अडचणी असतील त्या दूर करूयात. भेटूयात. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.